फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 म्हणजेच इसवी सन 1599 या दिवशी संत एकनाथ महाराजांनी देह ठेवला. या दिवसाला नाथषष्ठी असे म्हणतात. संत भानुदास हे संत एकनाथांचे आजोबा. विजयनगरचा राजा कृष्णराय याने पंढरपुरातून विठ्ठलाची मूर्ती आपली राजधानी विजयनगर येथे नेली. कर्नाटकात नेलेला विठुराय आपल्या असीम भक्तीने संत भानुदासांनी पंढरपुरात आणला. नाथषष्ठी या निमित्ताने संतांची मांदियाळी या माझ्या पुस्तकातील पान क्रमांक 45वरची ही संत एकनाथ महाराजांवरील पद्यरचना. संतांची मांदियाळी हे माझे पुस्तक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मिळू शकते. दत्तोपासक सद्गुरू जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांस गुरु म्हणून लाभले. नाथांना दत्तात्रयांनी दर्शन दिले. द्वारपाल म्हणून देखील ते नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हटले जाते. नाथ हे वैष्णवभक्त, दत्तभक्त आणि देवीभक्तही होते. तुम्हाला भेटणारा प्रत्येक आत्मा हा देव आहे. सर्वांनी हरिनाम घ्यावे, तो सर्वांचाच अधिकार आहे असे एकनाथ महाराज प्रबोधन करत असत. पैठण गावात नाथ हो जन्मले, भक्तीत रमले संत थोर. दत्तोपासनेत गेले रंगुनिया, साक्षात्कार झाला श्री दत्तांचा. नाथांच्या द्वारी दत्तद्वारपाल, गुरुसेवा फळा आले. नाथांनी रचिली दत्ताची आरती, सकलही गाती प्रेमानंदे. अजान वृक्षाच्या मुळ्या कापुनिया, प्रेमे सोडविला ज्ञानराजा. देव वाहताती नाथा घरी पाणी, श्रीखंड्या बनूनी जग जेठी. नाथांनी पाजिले पाणी गर्द भाला, ऐसी भूतदया केली असे. स्पृश्यास्पृश्य भेद मानिलाच नाही, साऱ्यांमध्ये पाही देवतत्व. रोडगा भारुडे करुनी गायन, प्रबोधिती जन एकनाथ. युग प्रवर्तक संत एकनाथ, ज्ञानेश्वरी प्रत शुद्ध केली. गोदेच्या जलात समाधी घेतली, गोदेच्या जलात समाधी घेतली. धन्य ती जहाली गोदावरी, धन्य ती जहाली गोदावरी.